खानदेशातील प्रसिद्ध चित्रकार भागवत सपकाळे यांचे पुना गाडगीळ अँड सन्स येथे निसर्गरंग व पुस्तक प्रकाशन सोहळा दिनांक 29 मे रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय श्री अशोक जैन, जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, माननीय महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, पंचायत समिती सभापती माननीय श्री डॉक्टर कमलाकर पाटील, जळगाव विमानतळ भारतीय विमानतळ प्राधिकरण डायरेक्टर माननीय श्री हर्ष त्रिपाठी, अखिल भारतीय शैक्षणिक महासंघ उपाध्यक्ष शालिग्राम भिरुड, कोळी समाज बहुउद्देशीय संस्था संपर्क प्रमुख जगन्नाथ बाविस्कर, PNG मॅनेजर माननीय श्री गिरीश डेरे, कलाध्यापक संघटना जळगाव अध्यक्ष माननीय श्री अरुण सपकाळे, कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठान सचिव अनिल कोळी, सुधाकर बाविस्कर, संजय बाविस्कर, दीपक कोळी, निचलदास साळुंखे, नरेंद्र सपकाळे, हभप वसंत महाराज, देवीदास सपकाळे, गजानन सपकाळे यांची उपस्थिती होती. या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शिफारसे संपन्न होत आहे. जोरदार टाळ्यांची प्रतिकृती आहे आणि कलाकार आपल्या भावना, आपले अनुभव, आपल्या कल्पनांना कुंचलाच्या आणि रंगांच्या माध्यमातून आकार देत असतो. असाच हा प्रतिभावंत खानदेशातील असेच हे चित्रकार, प्रसिद्ध निसर्ग चित्रकार भागवतजी सपकाळे यांच्याबद्दल मी सांगू इच्छिते. सरांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे आणि यासोबतच जलरंग चित्रकलेत प्रभुत्व त्यांचं आहे. आज त्यांनी या ठिकाणी आकर्षक असे निसर्ग चित्र साकारलेली आहे. त्यांच्या चित्रांमध्ये निसर्गाची एक शांतता, प्रसन्नता आणि सौंदर्य चित्र प्रदर्शनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी ते मान्यवर माझ्यासाठी आले, अमूल्य वेळ काढून त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आदरणीय सन्माननीय अशोकजी जैन, त्याचं बालपण मी पाहिलेलं आहे. त्याला चित्रकलेविषयीची आवड जी तयार झाली, चित्र काढल्यानंतर त्या चित्रातल्या रंगांनी त्याला जास्त आकर्षित केलं की सर तुम्ही जसं चित्र काढतात तसं मलाही आलं पाहिजे, मलाही शिकवा. त्याला पूर्णपणे तसं गाईड केलं, तसं मार्गदर्शन केलं. इतर सर्व मान्यवर म्हणजे विचाराचे सर्व स्टेटवरचे आणि समोरील सर म्हणजे जळगावमध्ये हे खूप छान म्हणजे सर मला मागे इंट्रोडक्शन मिळालं तेव्हाच बोलले की मी चित्रकार आहे आणि मी एक पुस्तक प्रकाशित करायचं ठरवलं आहे. आणि ते पुस्तक बघून छान वाटतं की विषय असा जो निवडला आहे की निसर्ग, म्हणजे आपण ज्यातून छोटेचे मोठे झालेलो आहोत तो एक विषय त्यांनी निवडून त्यांची सुरुवात पुस्तकाची केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या पुढच्या वाटचाली म्हणजे जळगावकर आहेत सर्व ते तीन चित्राचं एक छान एक्झिबिशन ते बघू. ते कॅरेक्टर मला आवडतं की आपल्या पुस्तकामध्ये असं कॅरेक्टर असावं. ते आपल्या वॉटर कलरमध्ये आहे. वॉटर कलरमध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये किंवा सोप्या रंगामध्ये कसं करायचं पूर्ण रंग न करता नाव हे वॉटर कलर हे आपलं हे आपलेच स्पॉट आहे.
नॉर्मल है। भी है हमारे हम इसमें ज़्यादा इफेक्ट पैसा जवळ आमच्यासाठी सुंदर प्रेरणा असते. आणि म्हणूनच या चित्र प्रदर्शनात सुंदर अशा रंगांनी रेखाटलेल्या काय सांगा मामासाहेब, आज या ठिकाणी चित्र प्रदर्शन आहे. आज निसर्ग चित्र प्रदर्शनच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मी भागवतजी सपकाळे यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व प्रमुख पाहुणे आदरणीय अशोक भाऊ, महापौरताई, सर्व प्रमुख अतिथी होते आणि सर्वांच्या वतीने मला वाटतं एक चांगली त्यांची कला, खरं मुंबईला राहून आपल्या गावाशी अटॅचमेंट, आपल्या कलेशी अटॅचमेंट ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि वास्तविक पाहिलं असेल तर नोकरी हे चांगला जॉब हे असताना सुद्धा एक आपली आवड खूप महत्त्वाची असते आणि ती त्यांनी मला वाटतं या चित्र प्रदर्शनातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. याच्यात सर्व निसर्ग त्यांनी उतरवलेला आहे. बऱ्याच वेळेला आम्ही निसर्गातून काही कल्पना करू शकतो की जिथे जाऊ शकत नाही, पण त्या पेंटिंगच्या माध्यमातून मला वाटतं निसर्ग कसा असेल अशा कल्पनाच्या माध्यमातून नवीन पिढीला सुद्धा बघायला आणि शिकायला याच्यातून नक्कीच एक शुभेच्छा मिळू शकतात. म्हणून मी पुन्हा भागवतजी सपकाळ खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या 20 वर्षापासून मी मुंबईला आहे. मुंबईला गेल्यानंतर हा जो कलेचा संघर्ष आहे हा माझा अविरत चालत होता. जीवनामध्ये खूप चढ-उतार आले तरीसुद्धा मी या कलेची साधना सोडली नाही आणि कलेची साधना ही माझी प्रेरणा राहिली आहे. या प्रेरणामुळेच मला असंख्य निसर्ग चित्र निर्माण करण्याची मला संधी मिळाली आणि मी ज्या शाळेमध्ये आहे, जे शाळेचे म्हणजे एअरपोर्ट हायस्कूलमध्ये आहे, त्या शाळेचे ट्रस्टी आणि एअरपोर्ट ऑथॉरिटीचे सर्व मॅनेजमेंट कमिटीचे मला 20 वर्षापासून खूप सपोर्ट आहे. त्यामुळे मी राज्य लेवल, राष्ट्रीय पातळीवर आणि आता नुकतेच माझे सातारा येथे झालेल्या 44व्या कला परिषदमध्ये मला उत्कृष्ट निसर्ग चित्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले आणि कोरोना काळामध्ये मला 5 तासामध्ये 200 निसर्ग चित्र तयार करण्याचे, चित्रित करण्याचे भारत वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे आपल्या खानदेश साठी हा खूप गौरवास्पद गोष्ट आहे की 5 तासामध्ये 200 निसर्ग चित्र मी रंगवलेली आहेत. निसर्गाचं जे मला आवड आहे त्या आवडीमुळे मी मुंबईला जाऊ शकलो आणि त्या शाळेमध्ये आणि मुलांमध्ये मी सामाजिक कार्य करत असतो. दरवर्षी मी गणपतीला गरीब मुलांना मी रंग वाटणे किंवा त्यांना कॉम्पिटिशन त्यांच्या घेणे हे माझं सामाजिक कार्य आहे. आपली कला ही लोकांपर्यंत पोहोचावी आणि मुलांपर्यंत पोहोचावी. कारण मुलंसुद्धा भावी पिढीतले काहीतरी कलावंत आहेत, सायंटिस्ट आहेत. हे दूरगामी दृष्टिकोन बघून मी मुलांना कलाचे कार्यशिबिर घेत असतो आणि मुलांना रंग वाटप, मुलांना सर्वांना चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणं मी दरवर्षी करत असतो. आज मी जे प्रदर्शन भरवलेलं आहे, हे प्रदर्शनामागे माझे जे मित्र आहेत, सचिन मुसळे असतील, विजू वानखेडे असतील, आपले कृष्णा सपकाळे असतील आणि माझे बंधू, मोठे बंधू जगन्नाथ बाविस्कर भाऊ आणि डॉक्टर कमलाकर पाटील सर साहेब माझे बंधू जे आहेत, यांनी मला खूप म्हणजे मार्गदर्शन देतात आणि त्यांच्यामुळेच मी एवढं पुढे आलो. धन्यवाद.